श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे 29 ऑगस्ट. तर या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अजा एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी ह्या येत असतात आणि वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी तिथी ह्या येत असतात. प्रत्येक एकादशी तिथीचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आणि महत्त्व आहे. त्यात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीला अजा एकादशी म्हणतात. या एकादशीचं पालन केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते, व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तर पंचांगानुसार 29 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 1:19 श्रावण कृष्ण पक्षाची एकादशी तिथी प्रारंभ होईल. तर 30 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:37 ही तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार अजा एकादशी ही 29 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. या व्रताचे पारण जे आहे तर ते शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7:39 पासून ते 8:31 पर्यंत करता येणार आहे. तर एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला या अजा एकादशीच्या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान जर आपण सकाळीच आपल्या घरामध्ये घेऊन आला तर करोडपती होण्याची तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होऊन जाईल. कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे निर्माण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, उद्या अजा एकादशी आहे आणि या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. आता पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. जर तुम्ही एखादी तुमची इच्छा आहे ती भरपूर दिवसापासून आहे आणि तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत ती इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात, तरीसुद्धा तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. इच्छा ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनात काही ना काही इच्छा ह्या असतात. ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत ही करत असतो. परंतु आपण कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही. नेहमीच आपल्याला अपयश हे मिळत असतं आणि आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या अपूर्ण राहतात. अशा वेळी जर आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर घरामध्ये केले आणि यासोबत प्रयत्न केले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्की मिळेल. आणि म्हणूनच आपल्याला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा जो उपाय जो आहे ना तर तो करायचा आहे. आता तुमची इच्छा कोणतीही असू शकते. तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल असेल, तुमच्या स्वतःच्या प्रगतीबद्दल असेल, घर घेण्याबद्दल असेल, गाडी घेण्याबद्दल असेल किंवा तुमच्या नोकरी प्राप्त होण्यासाठी किंवा मुलांना नोकरी प्राप्त होण्यासाठी. त्याचबरोबर तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, शारीरिक, मानसिक कोणतीही तुमची इच्छा असू द्या. तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये असणारी दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि पहा, करोडपती होण्याची इच्छा देखील तुमची
पूर्ण होऊ शकते इतका हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आणि म्हणूनच आपल्याला उद्या सर्वप्रथम हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करताना काही वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। आता तुम्ही हा व्हिडिओ जर माझा पाहिला नसेल तर चॅनेलवर जाऊन नक्की पहा। याबद्दलचे सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या हा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही चॅनेलवर जाऊन पाहू शकता। आता स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरातील विष्णू भगवान जे आहेत किंवा लड्डू गोपाल जे आहेत तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यांना आवडणारे पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत। आपल्याला विष्णू भगवान यांना तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने विधिवत पूजा करून घ्यायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे आणि पहा, एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र ही तोडली जात नाही, त्यामुळे तुम्हाला हे तुळशीचे पान जे आहे तर ते अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत। आता हे पान घेतल्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ गंगाजलने किंवा शुद्ध पाण्याने धुवून काढायचं आहे। यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्या कुंकामध्ये थोडं पाणी टाकून गंध बनवायचा आहे आणि तुळशीचीच काडी घ्यायची आहे किंवा मग कोणतीही काडी घेतली तरी चालेल। त्या काडीच्या साह्याने त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला अगदी संक्षिप्त रूपामध्ये लिहायची आहे। म्हणजे आता तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी जर इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं आहे, धनप्राप्तीसाठी असेल तर धनप्राप्ती लिहायचं आहे किंवा अजून कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे। तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये कुंकवाच्या साह्याने तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे। ते स्वास्तिक काढताना त्याचे 4 बिंदू, साईडच्या 2-2 रेषा ह्या द्यायच्या आहेत। त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत। त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान जे आहे तुळशीचं तर ते पान ठेवायचं आहे। त्यानंतर या पानावरती तुम्हाला 2 अखंड लवंगा ज्या आहेत, ज्याला पुढे फूल असतं अशा लवंगा तुम्हाला त्या पानावरती ठेवायच्या आहेत। यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये असणारी विष्णू भगवान जे आहेत त्यांच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचे आहे। यानंतर त्या पानावरती हळद कुंकू तुम्हाला वाहायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप त्या पानाला तुम्हाला दाखवायचा आहे। तर ही सर्व पूजा सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतर हे पान जे आहे तर ते दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे। शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे। हा दिवस अतिशय पवित्र आहे। या दिवशी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, छोटासाच घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। जे तुळशीपत्र आपण ठेवलं होतं ते पान तुम्हाला घ्यायचं आहे, त्याचबरोबर त्यावरती ठेवलेल्या त्या 2 लवंगा ते देखील घ्यायच्या आहेत आणि जे तांदूळ आपण स्वास्तिकवरती अर्पण केले होते त्यातले 11 अखंड तांदूळ तुम्हाला निवडायचे आहेत आणि त्या पानामध्ये ह्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत। आता ही पोटली छोटीशीच असणार आहे आणि ती पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या तुळशीपाशी जायचं आहे आणि तुळशीची जी जाडसर फांदी आहे तर त्या फांदीला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे। ही पोटली बांधत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ही पोटली तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेला परत एकदा प्रार्थना करायची आहे। आणि दररोज जेव्हा तुम्ही पूजा तर तुम्हाला तिथे जेव्हा दिवा लावता, अगरबत्ती ओवाळता त्यावेळेस तुम्हाला तिथे उभा राहून 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला त्या तुळशीची जी काही तुम्ही पोटली बांधलेली आहे ती सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या अजा एकादशीला तुम्हाला करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।